आत्या मामा आलेच आहे तर म्हटलं त्यांना पण घेऊन जाऊ आणि जरा थोडीशी शॉपिंग करून आणि पोरांसाठीच घ्यायचं होतं सगळं. म्हटलं आता होळी आली आहे तर त्याच्यासाठी पिचकारी वगैरे घेऊन येऊ. आणि गेलो आणि तिथे आहे ना ते लगेच ट्रायल घेऊन दाखवत होते बरं का, कारण की ते जरा खराब वगैरे असेल तर मग परत चेंज वगैरे करून देत नाही. ते बोलले की आम्ही तुम्हाला जे पसंत पडेल ती सांगा, आम्ही तुम्हाला लगेच त्याचं हे करून दाखवतो. तर डॉक्टरच तिथे खेळायला लागून गेले बरं का. त्यांना पण नाही का लहान मुलं कसं खेळतात तसं ते ते सुरू होऊन गेले प्रेमाने नैतिकच्या अगोदर. आणि त्यांनीच बरंच तिथं पाणी वेस्ट केलं बरं का त्यांचं. आणि ते झालं. आणि प्रेमचं काय झालं होतं, त्याला आहे ना वॉच घेण्यासाठी जायचं होतं, कारण की आम्ही ना नैतिकसाठी वॉच घेतली, स्मार्ट वॉच. ते मोठे त्यामुळे त्यांच्यासाठी घेतली. आणि प्रेम तेच बोलायला लागले की मला पण वॉच घ्यायची बाबा. मग ते बोलले तू एक तर वॉचच घे, एक तर पिचकारीच घे. आणि त्यांनी दोन्हीमधलं एक पण घेतलं नाही. त्यांनी ना वॉच बघायला आता आम्ही शॉपमध्ये गेलो आणि त्याला तिला दिसलं स्लाईम, आणि त्यांनी ते स्लाईमच घेतलं, मला काहीच घ्यायचं नाही बोलला. मग डॉक्टरांनी पण त्याला काहीच घेऊन दिलं नाही, स्लाईम घेतलं. आणि मग आम्ही लगेच पाणीपुरी वगैरे खाल्ली तिथं समोरच. आणि पोरांना कसं असताना बाहेर गेलं म्हणजे काहीतरी खाऊ घालायचं आणि त्याच्या मी ते आम्हालाही भेटून जातं. मी पण मग पाणीपुरी घेतली. मी नंतर मग आत्या मामा त्यांनी पण खाल्ली. त्या आधी वंशूला सांभाळत होते, नंतर त्यांनी खाल्ली. आम्ही पुढे गेलं, ज्यूस वगैरे पण घेतलं, कारण की प्रेमचं बाहेर दिसलं जे दिसेल ते लगेच त्याला घ्यायचं असतं. आणि मग ज्यूस घेतलं, घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्यात चालू झालं की तुम्हाला काल पिचकारी घेऊनच दिली नाही. मग ताईंना परत घेतलं मी. ताईंना म्हटलं चला आपण नैतिकला ड्रेस पण आणू आणि पिचकारी पण घेऊन येऊ. प्रेमला पिचकारी घेतली. नंतर वंशू पण छोटा आहे, त्यासाठी फोटो काढण्यासाठी मी एक छोटीशी पिचकारी घेतली. आणि आवनी घरी राहिली होती माझ्या जावेची मुलगी, तिच्यासाठी पण मी पिचकारी घेऊन दिली. म्हटलं नैतिक जाणार आहे तर मग ते दोघंजण तिकडे खेळतील. ते झालं. ड्रेसच्या शॉपमध्ये आलो. ड्रेस ताई आत्यांनी मला सांगितली होती की नैतिकला टी शर्ट्सच घे, शर्ट काय घेऊ नको. मग मी जीन्स घेतली, टी शर्ट चॉईस केलं, छान होतं, त्यांच्या पसंतीचा ड्रेस घेतला. आणि तिथं पण त्यांची मस्ती चालू होती दोघांची. प्रेम कुठं जा आणि घरी तर बिलकुल राहत नाही माझ्याशिवाय. आणि मी निघाली, म्हटले होतो येणारच. आणि नैतिकला मला न्यायचं, त्यांचं माप मला काही एवढं समजलं नाही. म्हटलं त्यांना घेऊन जाऊन त्यांच्या मापाने त्यांना ड्रेस आणू. मग ड्रेस घेतला. आणि ताई तोपर्यंत त्यांना साडी बघत होत्या. त्या म्हणत होत्या की मग तू छान साड्या असतात यांच्याकडं. आणि त्यांनी ना एक दाखवली पण, आणि कलर पण छान होता बरं का. पण काय झालं काय नाही, म्हटलं नको, आपण साड्या काही जास्त यूज करत नाही, त्यामुळं मग आम्ही ती साडी घेतलीच नाही, फक्त बघितली. आणि म्हटलं नेक्स्ट टाईम कधी आलो तर आपण ती साडी पण घेऊ. आणि छान होतं बरं का, 900-1000 पर्यंत होती ती. आणि ताईंना म्हटलं तुम्हाला घ्यायची तर घ्या, पण त्या पण नाही बोलल्या आणि मी पण नाही बोलले. मग बिल करायला घेतलं. आणि प्रेमला आहे ना बनियन वगैरे पण घेतले मी, कारण की त्याचे खूप हौस आहे. म्हटलं चला आता घेऊनच टाकू. आणि नंतर मग मी ना सायटिंगचे पेटीकोट पण बघितले, ते पण घेतले. आणि आईला कॉल केला होता, कारण की माझी साडी तिकडे आहे, मला परफेक्ट कलर समजत नव्हता. म्हटलं मग आईला विचारू. आणि भेटला पण. चला तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.